नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण पॉलिटी PYQ पाहतोय. राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजे MPSCने 2011 ते 2025 या दरम्यान पॉलिटीचे प्री आणि मेन्समध्ये विचारलेले जे महत्त्वाचे प्रश्न होते, महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा सगळेच ग्रुप B, ग्रुप C, राज्यसेवा, तांत्रिक सगळेच प्रश्न की जे पॉलिटीचे आहेत, तर त्या प्रश्नांचं आपण परीक्षेभिमुख परिपूर्ण विश्लेषण पाहतोय. ही सिरीज आहे आणि आज आपण राष्ट्रपतींचा भाग 2 पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण निम्मे प्रश्न पाहिले होते आणि आता भाग 2 मध्ये आपण राहिलेले प्रश्न पाहूया. बरोबर. ह्या ज्या PDF आहेत, तर या PDF तुम्हाला VJSE स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. बरोबर. याशिवाय इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकचं पेज आहे, व्हॉट्सअप जर का तुम्ही वापरत असाल तर व्हॉट्सअपचा चॅनल आहे, याशिवाय यूट्यूबचा चॅनल आहे. तो जर का चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि आत्ता जे मी तुम्हाला 5 सोशल मीडियाच्या लिंक सांगितल्या, तर त्या लिंक्स खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJSE स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. मी मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे राष्ट्रपती भाग 1 मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की राष्ट्रपतीचा अभ्यास करताना कुठल्या घटकांचा अभ्यास करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे, तर त्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. पहिल्यांदा तुम्ही घटनात्मक तरतुदी, राष्ट्रपतींबद्दल बोलतोय आपण, तर राष्ट्रपतीबद्दलच्या घटनात्मक तरतुदी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. म्हणजे काय पाहिलं पाहिजे? राज्यघटनेतील भाग 5, या भाग 5 मधील कलम 52 ते 78 हे केंद्रीय कार्यकारी मंडळाबद्दलच्या तरतुदी आहेत. तिथं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि देशाचा महाधिवक्ता याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर त्याच्यातलं पर्टिक्युलर राष्ट्रपतीबद्दलची कुठली आर्टिकल आहेत, कुठल्या कलमांना राष्ट्रपतीबाबत तरतुदी पुरवल्या जातात, राष्ट्रपतींकडे कार्यकारी अधिकार कुठल्या कलमांना दिलेले आहेत, या सगळ्या गोष्टींची, घटनांची फॅक्च्युअल डाटाची माहिती तुम्हाला असली पाहिजे घटनात्मक तरतुदी. मग येतं राष्ट्रपतीची निवडणूक आणि निवडणूक प्रक्रिया. कलम 54 आणि 55 मधल्या तरतुदी तुम्हाला अगदी पाठ म्हणण्यापेक्षा तर तुम्हाला माहीत तर असल्या पाहिजेत कमीत कमी. ओके. निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. मग येतं राष्ट्रपतीची पात्रता, अपात्रता, महाभियोग, राष्ट्रपतीची शपथ, कलम 60 शपथ, कलम 61 महाभियोग, तर या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर येतं राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य. राष्ट्रपतींना राज्यप्रमुख म्हणून विविध स्वरूपाचे अधिकार आणि कार्य सोपवलेली आहेत, तर ती तुम्हाला माहीत असली पाहिजेत. त्याच्यामध्ये अधिकार आणि कार्यांचं कायदेविषयक, वित्तीय, न्यायिक, आणीबाणीविषयक अधिकार असं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. बरोबर. मग कार्यकारी अधिकार कलम 53 तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कायदेविषयक अधिकार काय काय आहेत, म्हणजे राज्यसभेवर ज्या 12 सदस्यांची नियुक्ती केली जाते राष्ट्रपतींकडून, तर तो राष्ट्रपतींचा कायदेविषयक अधिकार आहे. त्याच्यानंतर वित्तीय अधिकार आहेत. वित्तीय अधिकारातला सर्वात महत्त्वाचा जर का राष्ट्रपतीला कुठला अधिकार असेल तर तो म्हणजे शासनाद्वारे दरवर्षी संसदेसमोर वार्षिक अंदाजपत्रक सादर केलं जाईल याची हमी देणं. आणि वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे काय, तर बजेट. कलम 112 अंतर्गत बजेट जे आहे तर ते संसदेसमोर मांडलं जातं आणि याची हमी कोण देतं? राष्ट्रपती देतं. आणि बजेट कोण मांडतं? केंद्रीय वित्तमंत्री. हे लक्षात ठेवा. याच्यानंतर न्यायिक अधिकार. राज्यघटनेच्या कलम 60 नुसार राज्यघटना आणि कायद्याचं संवर्धन, रक्षण आणि समर्थन करण्याची मूलभूत जबाबदारी राष्ट्रपतींवरती सोपवलेली आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणीबाणी विषयक ज्यावेळेस आपण अधिकार पाहतो तर कलम 352 नुसार परकीय आक्रमण असेल किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव असेल, यामुळे देशाला किंवा देशाच्या कोणत्याही भागाला जर का धोका निर्माण झाला असेल तर अशा वेळेला आणि अशी राष्ट्रपतींची खात्री झाली असेल तर राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करू शकतं? भारताचे राष्ट्रपती. बरोबर. याशिवाय कलम 356 आणि 365 हे अतिशय 2 महत्त्वाचे कलम आहेत. कलम 356 नुसार एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीला आली आहे अशी राष्ट्रपतींची खात्री झाली तर, आणि कलम 365 नुसार एखाद्या राज्याचा कारभार घटनेला अनुसरून चालवणं शक्य नाही या निष्कर्षावर आल्यास त्या दोन्ही प्रकारच्या राज्यात राष्ट्रपती राजवट जाहीर करू शकतो. कोण करू शकतो? भारताचा राष्ट्रपती. त्याचप्रमाणे कलम 360 नुसार भारताचं किंवा भारताच्या एखाद्या भागाचं आर्थिक स्थैर्य किंवा पत जर का धोक्यात आली असेल आणि त्याची खात्री तशी राष्ट्रपतींची झाली असेल तर कलम 360 नुसार देशात किंवा देशाच्या एखाद्या भागात वित्तीय आणीबाणी लागू करण्याचा अधिकारसुद्धा भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. बरोबर. आता या ज्या सगळ्या आणीबाणी विषयक जो अधिकार आहे, तर
मंत्रिमंडळाकडून म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस आल्यावरच भारताचे राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. ओके. आणि आणीबाणी लागू झाल्यानंतर मात्र भारताच्या राष्ट्रपतीला व्यापक स्वरूपात अधिकार प्राप्त होतात. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर राष्ट्रपतींचा नकाराधिकार कलम 111 नुसार त्याच्यामध्ये 4 प्रकारचे नकाराधिकार आहेत. निरंकुश, गुणात्मक, साधा आणि पॉकेट. तर याच्यातला 4 पैकी गुणात्मक नकाराधिकार किंवा क्वालिफाईड वेटो जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना नाही. बरोबर, भारताच्या राष्ट्रपतींना, तो अमेरिकेच्या राष्ट्रपतींना आहे, भारताच्या राष्ट्रपतींना नाही. आता क्वालिफाईड वेटो म्हणजे काय, तर राष्ट्रपतींनी अवलंबलेल्या नकाराधिकारावर विशेष बहुमताच्या आधारे कायदेमंडळ मात करू शकतं. तसा मात्र गुणात्मक अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना नाही. पॉकेट वेटो आणि गॅनी झैल सिंग हे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितले, एकदा पाहून घ्या. याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा एक अधिकार जो कलम 200 अंतर्गत राष्ट्रपतींना प्राप्त होतो, 201 नुसार 200 नुसार राज्यपाल एखादं बिल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात आणि एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखीव ठेवलं तेव्हा कलम 201 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला 4 प्रकारचे अधिकार जे आहेत तर ते प्राप्त होतात. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची घटक येतो, तो आहे राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार, ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार. तर त्याच्याबद्दल जे असणारं कलम 123 तुम्हाला माहीत पाहिजे. कलम 123(1) काय म्हणते, कलम 123(2) काय म्हणते, हे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे माहीत असलं पाहिजे. आणि असाच अधिकार जो आहे तर तो राज्यातल्या राज्यपालांना सुद्धा देण्यात आलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. याशिवाय अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट असते ती राष्ट्रपतींना दयेचा किंवा माफीचा अधिकार किंवा क्षमा करण्याचा अधिकार. कलम 72 नुसार 3 प्रकारे राष्ट्रपती हा आपला जो अधिकार आहे तर तो वापरत असतात. आणि राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकारामध्ये 5 घटक समाविष्ट होतात. कुठले कुठले? क्षमा करणं, शिक्षेत बदल करणं, शिक्षा कमी करणं, शिक्षा सौम्य करणं किंवा शिक्षा तहकूब करणं. जसा दयेचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे तसाच दयेचा अधिकार देशातल्या राज्यातल्या राज्यपालाला कलम 161 नुसार देण्यात आलेला आहे. परंतु राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार आणि राज्यातल्या राज्यपालांचा दयेचा अधिकार याची जर का तुलना केली तर सर्वाधिक अधिकार जे आहेत दयेच्या बाबतीत तर ते भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. आता याच कारणामुळं दयेच्या अधिकाराबाबत काही वादविवादसुद्धा निर्माण झाल्याचं दिसतं. मागच्या लेक्चरमध्ये कुठल्या कुठल्या खटल्याच्या वेळेस हा वाद बाहेर आला होता त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला मागच्या भाग 1 मध्ये दिलेली आहे. भाग 1 जर का पाहिला नसेल तर तो न विसरता पहा, नक्की फायदा होईल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक जो आहे तर तो आहे महाभियोग, म्हणजे राज्यघटनेचा भंग, व्हायोलेशन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या एकाच आरोपावरून कलम 61 नुसार भारताच्या राष्ट्रपतींवरती महाभियोगाची प्रक्रिया चालवली जाते. आणि जर का ही महाभियोगाची प्रक्रिया सुरू झालेली ती संमत झाला तो ठराव तर मात्र भारताच्या राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. भारताच्या राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची एकच पद्धत सांगितलेली आहे किंवा एकच आपण त्याला त्यांची चूक सांगितलेली आहे, ती आहे राज्यघटनेचा भंग. दॅट्स इट. हा महाभियोग आहे. कलम 61 नुसार ही महाभियोगाची प्रक्रिया चालवली जाते. आता सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचा घटक असतो हा डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे राष्ट्रपतीची स्थान आणि भूमिका. भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळं राष्ट्रपती पद हे नामधारी स्वरूपाचं पद आहे. संविधानिकदृष्ट्या पाहिल्यास भारताच्या राष्ट्रपती इतके अधिकार जगातल्या कोणत्याही संविधानाने राष्ट्रप्रमुखाला दिल्याचं दिसून आपल्याला येत नाही. कसं काय तुम्ही म्हणाल तर लगेच तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. राष्ट्रपतीच्या अधिकार आणि कार्याचा परामर्श केल्यास लक्षात येईल की घटनेने राष्ट्रपतीस कार्यकारी विषयक अधिकार देऊन सर्वोच्च कार्यकारी प्रमुख बनवलेला आहे. भारतीय शासनाचा सर्व कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालतो. अशा प्रकारे घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपतीचं स्थान सर्वोच्च असल्याचं आपल्याला दिसून येतं. तरीसुद्धा राष्ट्रपतीचं पद मात्र हे नामधारी स्वरूपाचं आहे. ॲक्च्युअल देशाचा कारभार जो चालतो तर ते पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या आधारे चालतो. हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि याच्याशीच रिलेटेड एक कलम आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 74(1) काय म्हणते, भारताच्या राष्ट्रपतींना सहाय्य करणं आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. दॅट्स इट.
येते लक्षात, समजतंय का? तर या सगळ्या गोष्टी राष्ट्रपतीबद्दलच्या महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे. आता राष्ट्रपती पदाच्या भूमिकेवर प्रभाव पाडणारे घटक कुठले आहेत? पदावर असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, एकपक्षीय आघाडीचं सरकार, पंतप्रधानांचं व्यक्तिमत्व, राजकीय सत्तेचं संघराज्य वाटप, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. आता राष्ट्रपती पदाच्या स्थानाबाबत काही विचारवंताची मतं जर आपण थोडंसं पाहूया. ग्रॅन्युअल ऑस्टिन, अलेक्झांड्रोविच आणि MC सेटलवाड ही 3 लोक काय म्हणतायत? भारतीय घटनाकारांनी जाणीवपूर्वक शासनाचे संसदीय प्रारूप स्वीकारलं आणि ब्रिटिश राजपदाप्रमाणे भारतीय राष्ट्रपती हा केवळ एक नामधारी घटनात्मक प्रमुख आहे. तर KM मुन्शी हे घटनाकर्ते आहेत. घटनाकर्ते म्हणजे घटनेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग होता. ते म्हणतात राष्ट्रपती हे केवळ नामधारी प्रमुख नाही आहेत, राज्यघटनेचं उल्लंघन न करताही राष्ट्रपती अधिकारशाहीवादी शासन स्थापित करू शकतात. कसं? आर्टिकल 352 नुसार राष्ट्रपती राजवट लावून. दॅट्स इट. येते लक्षात. आता राष्ट्रपतीची तिहेरी भूमिका असते. कशी? उत्सवमूर्ती आणि राजदूत, घटनात्मक सल्लागार आणि राजकीय स्वविवेकाधिकार वापरण्याची त्याची पॉवर. दॅट्स इट. भारताच्या राष्ट्रपतीचं वर्णन करताना किंवा राष्ट्रपती काय आहे हे समजून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते भारताचे राष्ट्रपती हे नाव आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्रपतींची आठवण करून देतं. परंतु या दोघांमध्ये म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती आणि भारताचे राष्ट्रपती या दोघांमध्ये साम्य नाही. भारतीय राष्ट्रपतींना तेच स्थान आहे जे ब्रिटिश राज्यघटनेअंतर्गत राजपदाला आहे. साधारणपणे राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याला बांधील असतील. राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्याच्या विरोधात तसंच त्यांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू शकणार नाहीत. आणि याच्यावरती पंडित नेहरू म्हणतात, आम्ही आमच्या राष्ट्रपतींना वास्तविक सत्ता दिलेली नाही, परंतु त्यांचं स्थान महत्त्वाचं आणि मानाचं बनवलेलं आहे. आलं लक्षात. तर असं भारताच्या संसदीय व्यवस्थेत राष्ट्रपतींचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्यावरती आधारित हा प्रश्नांच्या विश्लेषणाचा भाग 2 आहे. जर का भाग 1 तुम्ही पाहिला नसेल तर तो कुठं पाहायचा? VJS E-स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज पहा. तिथं हा तुम्हाला भाग पाहायला मिळेल. जर काही लेक्चर्स तुम्हाला आवडत असेल तर न विसरता लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि अजूनही तुम्ही जर का VJS E-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मबरोबर का जोडले गेले नसाल तर सध्या आम्ही यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. या 5ही सोशल मीडियाच्या सोशल लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS E-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. भाग 2 मधला राष्ट्रपतींच्या प्रश्नावर आधारित पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो आहे. काय म्हणतोय प्रश्न पहा. राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधानं विचारत घ्या. राष्ट्रपती सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात. बरोबर आहे. राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात. हा राष्ट्रपतींचा कायदेविषयक अधिकार आहे की राज्यसभेवरती 12 सदस्यांची नियुक्ती करणं. परंतु ह्या 12 सदस्यांची नियुक्ती करणं हा राष्ट्रपतींचा स्व अधिकार नाही किंवा स्वेच्छाधीन अधिकार नाही. आलं लक्षात. तर त्याच्यामुळं ब जे आहे तर ते विधान चुकीचं आहे. राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर भाषण करतात. प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला नाही, हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती परदेशात भारताचं प्रतिनिधित्व करतात. ऑब्व्हियसली हे सुद्धा बरोबर आहे. तर अ आणि ड ही 2 वाक्य जे आहेत तर ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराचं परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केलेली आहेत आणि त्याच्याबाबत आपल्याला बरोबर किंवा चूक असणारी विधानं ओळखायची आहेत. पहिलं, दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाहीच ना. त्यांना मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही आहे, हे बरोबर आहे. राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत, तपासू शकतात, हे चुकीचं आहे. राष्ट्रपतीने या अधिकाराचा वापर आपल्या विवेकाधीन अधिकाराने करावा नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देतं की कोणाला माफ करायचं आणि कोणाला करायचं नाही. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आठवा,
त्यांच्या काळात हे दया फिया खूप वेळा वापरले गेले. जरा थोडंसं इतिहासात जाऊन अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल. राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत, हे मात्र बरोबर आहे. तर चूक किंवा बरोबर करायचं होतं आपल्याला. अ आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत, ब आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत. पर्याय बघा काय आहे. हां, एक राहिलं. राष्ट्रपती त्यांना वाटणाऱ्या अनावश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच, पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील, हेही बरोबर आहे. तर ब आणि क ही 2 विधानं चुकीची आहेत आणि आपल्याला बरोबर नसलेली म्हणजे चुकीचेच विधानं ओळखायचे आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे. समजलं? गुड. पुढचा प्रश्न. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्याच्या प्रशासकीय लवाद स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा चेअरपर्सनची नियुक्ती कोण करतं? तर दॅट इज भारताचे राष्ट्रपती. दॅट इज नाही, तर ते भारताचे राष्ट्रपती करतात. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. योग्य क्रम लावायचा आहे आणि हा योग्य क्रम लावताना तुम्हाला त्या राष्ट्रपतीचा कार्यकाल माहीत असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि जर का तुम्हाला कार्यकाल माहीत नसेल, हमखास हा प्रश्न चुकणार. आता याची जी लिस्ट आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक राष्ट्रपतीचं नाव, तो कितवा होता, सध्या कितव्या राष्ट्रपती आहेत? द्रौपदी मुर्मू 15व्या आहेत, बरोबर. आणि त्यांना किती वर्षाचा कार्यकाल आहे? तर त्यांना फक्त 5 वर्षाचा कार्यकाल आहे. 126 रूमचं राष्ट्रपती भवन त्यांना फ्रीमध्ये आणि महिन्याला 5 लाख एवढी सॅलरी त्यांना मिळते, बरोबर. चला, योग्य क्रम लावायचा आहे. पहिल्यांदा संजीव रेड्डी, मग R व्यंकटरमण, ग्यानी झैलसिंग, डॉक्टर FA अहमद. ग्यानी झैलसिंग म्हटलं की पॉकेट वेटो तुमच्या लक्षात म्हणजे पॉकेट वेटो तुम्हाला आठवलं पाहिजे, कारण यांनी बँकिंग सुधारणा विधेयकाबद्दल पॉकेट वेटो वापरलेलं होतं. पॉकेट वेटो म्हणजे ते टाकून देणं, खिशात टाकणं, त्याच्याबद्दल काहीच नाही करायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. ओके. तर पहिल्यांदा काय येईल? डॉक्टर FA अहमद 1974 ते 77. त्याच्यानंतर ती कोण येईल? त्याच्यानंतर नीलम संजीव रेड्डी 1977 ते 82. त्याच्यानंतर ती कोण येईल? त्याच्यानंतर येतील ग्यानी झैलसिंग 1982 ते 87. आणि सर्वात शेवटी कोण येईल? R व्यंकटरमण 1987 ते 92. ओके. पर्याय क्रमांक 4 ड, अ, क आणि ब, बरोबर. त्यांचा कार्यकालही सांगितला आणि पहिल्यांदा दुसऱ्यांदा कोण येईल तेही मी तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतीच्या स्थानाबाबतची मते आणि त्यांची उगमस्थाने यांची जुळणी करायची आहे. म्हणजे कोण काय म्हटलंय हे त्याच्या जोड्या लावायच्या, बरोबर. आता या जोड्या जशा आपण लावलेल्या आहेत आयुष्यात, तर तशा इथं जोड्या लावायला यायला पाहिजेत. राज्याचा प्रमुख परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही असं कोणी म्हटलंय? तर डॉक्टर BR आंबेडकर, अ ला 4. कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख असं कोणी म्हटलंय? सर्वोच्च न्यायालय, राम जावया विरुद्ध पंजाब राज्य. हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झाला आहे, खाली दाखवतो तुम्हाला. नामधारी प्रमुख नाही असं कोणी म्हटलंय? KM मुन्शी. भव्य शून्याप्रमाणे आहे असं वाटत नाही असं कोणी म्हटलंय? HN पंडित. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. पर्याय क्रमांक 1. दॅट्स इट. पुढचा प्रश्न. खालील 2 विधानापैकी कोणतं विधान अयोग्य आहे? अयोग्य आहे याचा अर्थ चुकीचं असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे. आत्तापर्यंत नियमित राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिलेला आहे. अयोग्य विधान ओळखायचं आपलं, बरं का. तर हे बरोबर आहे विधान. डॉक्टर झाकीर हुसेन व श्री फखरुद्दीन अली अहमद हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणूनचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत. तर हेही बरोबर आहे. अयोग्य विधान एकही नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानातील अयोग्य विधान कोणतं? चुकीचं असणारं विधान जे आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही. अयोग्य विधान ओळखायचं तर लागू पडतो. पहिलंच विधान जे आहे तर ते अयोग्य आहे. खालची 3 विधानं बरोबर आहेत, वाचून घ्या, एवढं काय हे महत्त्वाचं नाही. पुढचा प्रश्न. भारत सरकारचं कामकाज अधिक सोयीस्करित्या चालावं म्हणून राष्ट्रपतींना डॅश डॅश करण्याचा अधिकार आहे. काय करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना? नियम. कायदे कोण करतं? संसद करते. दुरुस्त्या कोण करतं? संसद करते. व्यवस्था कोण करतं? संसद करतं. परंतु राष्ट्रपती मात्र सरकारचं कामकाज अधिक सोयीस्करित्या चालवण्यासाठी राष्ट्रपतींना नियम, रूल्स बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न थोडासा काय म्हणतो आपण त्याला, ट्रिकी नाही म्हणता येणार, डोक्याला शॉर्ट लावणारा प्रश्न होता. याला तुम्ही म्हणणार हे शॉर्ट काही लँग्वेज आहे ती लँग्वेज आहे.
ओके, याला आपण कसली लँग्वेज म्हणतो? सोशल मीडियावाली लँग्वेज. अशी लँग्वेज पेपरमध्ये वापरायची नाही, हे लक्षात ठेवा. जे तुमच्या इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, टेलिग्राम, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, ओके, किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जे शॉर्टकट्स येतात शब्दाचे, ओके, आपण गाईज म्हणतो, गाईज, असा काही शब्द नाही इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा. आणि जर का तुम्ही तो पेपरमध्ये गाईज वापरला, काही जण GUY आणि झेड असं करतात, काही जण GUYS करतात, ओके, त्याच्यामुळं चूक होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आले का लक्षात? असे शब्द काय कुठं वापरू नका, म्हणजे लिहिताना तरी मेन्सच्या परीक्षेत. बरोबर. पुढचा प्रश्न इथे आहे बघा. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतो? किती असतात ते? 12. कुठले क्षेत्र आहे ते? वाङ्मय आहे, शास्त्र आहे, कला, समाजसेवा. दॅट्स इट. पहिलं जे आहे ऑप्शन, तर ते आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की हा प्रश्न रिपीट झाला आहे, तर याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. दॅट्स इट. हे वरती आत्ताचा जोड्या लावाचा प्रश्न होता, तो हा ॲज इट इज सेम आहे, रिपीट आहे प्रश्न. 2014ला हा प्रश्न आला आहे आणि तो प्रश्न 2015 फॉरेस्ट मेन्सला आला आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, जर एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने त्यापूर्वी केलेले आदेश काय होतं? ते राहतात की जातात? तर ते आदेश तसेच राहतात, म्हणजेच काय होतं? विधिग्राह्य राहतात. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते अधिकार विधिग्राह्य राहतात, ते नष्ट होत नाहीत. त्यांनी घेतलेले डिसिजन असतील, त्यांनी केलेले कायदे असतील, त्यांनी केलेले नियम असतील, ते नष्ट होत नाहीत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, खालील विधानाचा विचार करा. 2 विधानं दिलेत तुम्हाला, त्याच्यातलं बरोबर किंवा चूक असणार विधान ओळखायचं आहे. भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत. बरोबर आहे. ते सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. हेही बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु आर हे याचं योग्य स्पष्टीकरण नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचं स्थान अधिकाराचं आणि प्रतिष्ठेचं केलं आहे. राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत असं कोण म्हणालं? कोण म्हटलंय? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, असे पंडित नेहरू म्हटलेत. दॅट्स इट. ओके, लक्षात ठेवा, हे भारताचे राष्ट्रपती होते. KM मुन्शी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर हे तिघं व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती पदाबद्दल बोललेले आहेत. इंट्रोमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितले, आणि जर का ते तुम्ही ऐकलं नसेल, रिवाईज करा, ते ऐका आणि तो नोट डाऊन करून ठेवा. मेन्सचे प्रश्न लिहिताना, उत्तर लिहिताना तुम्हाला ते 100% कामी येणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही ऐकताय पहिल्यांदा, तर अशा गोष्टी पहिल्यांदा नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे इतर वेगळी उत्तरं लिहित असतील तर तुमचं वेगळं उत्तर होऊ शकतं आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडून तुम्हाला जास्तीचे मार्क्स मिळू शकतात. तुम्हाला हे कधी कळेल? मी सांगतोय ते मेन्सचा पेपर लिहिताना आठवेल, अरे ते वैभव सर सांगत होते ते बरोबर होतं. दॅट्स इट. येते का लक्षात? पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता? वरती चर्चा केली आपण, डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कालावधी सर्वात कमी होता. ओके, आलं लक्षात? पुढचा प्रश्न, आता तर किती दिवसांचा होता? आता हे थोडंसं तुम्ही पाहायला पाहिजे की नाही, बरोबर ना? आता मी सगळंच सांगितलं तर तुम्ही मग राष्ट्रपतीचा अभ्यासच करणं सोडून द्याल. राष्ट्रपतीचा अभ्यास करा, महत्त्वाचा घटक आहे तो. पुढचा प्रश्न, संसद सत्तासीन नसताना राष्ट्रपतीने काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरं नाही? सत्तासीन म्हणजे त्याची गृह चालू नसताना, बरोबर. अव्यतिरिक्त म्हणजे तर आहेच आहे असं त्यांनी म्हटलं बघा. पर्यायामध्ये म्हटले अव्यतिरिक्त म्हणजे पकडून काय होऊ शकतं किंवा काय होऊ शकत नाही असं सांगायचं आहे. तो संसदेत ठेवला जाईल. संसद सत्ताधीन झाल्यावर 6 आठवडे संपण्यापूर्वी तो अमान्य करणारा ठराव पारित केला गेल्यास ठराव अंमलात येईल, म्हणजे अध्यादेशाबाबत. आणि सोडून अजून काय होईल तर काय होईल ते आपण पाहूया. 6 आठवड्यानंतर वरील प्रमाणे न घडल्यास राष्ट्रपतींचा अध्यादेश कायम होईल. बरोबर आहे. जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित म्हणजे भरणार असतील तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. हे सुद्धा बरोबर आहे. जर दोन्ही सभागृह वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केली गेली तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. हे काय होणार नाही आहे. तर अव्यतिरिक्त ब आणि क या 2 गोष्टी घडतील. असा ऑप्शन किती नंबरचा आहे? ब आणि क वाला. पर्याय क्रमांक 3. लक्षात, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं तुम्हाला दिलेत बघा. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते का? होते.
संसदीय शासन प्रकारात राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु बी हे एचं योग्य स्पष्टीकरण नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते? पंतप्रधानाच्या निवडीबाबतचा प्रश्न आहे. राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल, कलम 74 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि मग राष्ट्रपतीची निवड कशी होते ते आपण पाहूया. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाचा नेता असावी का? ऑब्वियसली असावी. ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी का? तर नसावी. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी नाही, असावी. बरोबर, क बरोबर आहे. आणि ड काय म्हणते? संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असलं पाहिजे, नॉट फक्त लोकसभेत. ड चुकलं. तर अ आणि क ही 2 वाक्य बरोबर आहेत. त्याच्यामुळं अ आणि क पर्याय क्रमांक 3 जो आहे त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानं लक्षात घ्या आणि बरोबर आहेत अशी विधानं ओळखा. केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे. बरोबर आहे ना? एक्झिक्युटिव्ह हेड म्हणजे तो नामधारी का असताना पण तो राष्ट्रपती आहे. पहिलं विधान बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. असते ना, असं कसं काय होईल? चुकीचं आहे. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे, पण कधी? बहुमत हरवलं तर, पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर, पंतप्रधानांचं निधन झालं तर. हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, टर्म्स अँड कंडिशन. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रपती आपला राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो? कोणाला देतो भारताचा राष्ट्रपती? कोणाला देतो? तर भारताच्या उपराष्ट्रपतीला. लक्षात ठेवा. आणि भारताचा उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? भारताच्या राष्ट्रपतीकडे. ते दोघं एकमेकांकडे राजीनामा देतात. येते का लक्षात? आणि भारताचे पंतप्रधान कोणाकडे राजीनामा देतात? भारताच्या राष्ट्रपतीकडे. आणि राष्ट्रपती पंतप्रधानाकडे राजीनामा देतात का? नाही देत. ओके, हे थोडंसं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? बरोबर असणारी विधानं आपल्याला शोधायची आहेत. बघा, जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यकार सांभाळतात. नाही, लोकसभेचे सभापती हे असं होऊच शकत नाही. ओके, लोकसभेच्या सभापतींना काहीच अधिकार नाही आहेत. पुढचा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे. किमान आणि कमाल नाही आहे, फक्त त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत निवडणूक लढवण्यासाठी. आणि मग ते किती दिवस निवडून आले तरी त्या पदावरती राहतात. त्याच्यामुळे हे चुकलं. भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत, हे मात्र बरोबर आहे. कार्यकारी मंडळाचा भाग आहे, त्याचा अर्थ ते संसदेचा भाग आहेत. कार्यकारी मंडळात कोण येतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ आणि भारताचा महाधिवक्ता. ओके, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारलेत ऑलरेडी. ग्रुप बी, ग्रुप सीला, UPSCला सुद्धा प्रश्न विचारलेत, MPSCला सुद्धा प्रश्न विचारलेत. रिपीट होऊ शकतात. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते की ज्यामध्ये डॅश डॅश निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. कोणाकोणाचा होतो? निर्वाचित सदस्य म्हटले कुठले असतात? संसदेचे दोन्ही सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, आणि राज्याच्या विधानसभेतले निर्वाचित सदस्य. तर या 3 म्हणजे 2 ठिकाणचे खासदार आणि 1 ठिकाणचे आमदार यांचं मिळून भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदारसंघ बनतो आणि ते भारताच्या राष्ट्रपती निवडून देण्यासाठी मतदान करतात. आणि यांच्या मताचं मूल्य जे आहे तर ते संबंधित आमदाराच्या मताचं मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येवरती ठरतं आणि खासदारांच्या मताचं मूल्य देशाच्या लोकसंख्येवरती आधारित ठरतं. म्हणजे याचाच अर्थ काय? खासदारांच्या मताचं मूल्य तुम्हाला सगळीकडे सारखंच दिसेल, आमदारांच्या मताचं मूल्य मात्र तुम्हाला प्रत्येक राज्यानुसार बदललेलं दिसेल. कारण काय? लोकसंख्या. आलं लक्षात? हे असं एक्सप्लेनेशन करायला लागतं म्हणजे तुम्हाला समजेल आणि माझ्या मनाची शांती होईल की चला आपण काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली? वेल नोन, सगळ्यांनाच माहीत आहे, मोहम्मद हिदायतुल्ला, हिदायतुल्ला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हे पहिले आणि एकमेव सरन्यायाधीश आहेत की ज्यांनी भारताचे राष्ट्रपती, प्रभारी राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळलेला आहे. त्याच्यानंतर आत्तापर्यंत कुठल्याही सरन्यायाधीशाला भारताच्या तशी संधी मिळालेली नाही आणि मला वाटतं ती मिळणारही नाही, कारण निवडणुका सगळं व्यवस्थित पार पडते, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. पुढचा प्रश्न, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? आता हा प्रश्न खूप वेळा रिपीट व्हायला लागला आहे, अजून एकदा सांगतो.
संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य आणि राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्य हे सर्व मतदार असतात. पर्याय क्रमांक 4. भारताचा प्रथम नागरिक कोण? राष्ट्रपती. द्वितीय नागरिक उपराष्ट्रपती, राज्यपाल, नंतर आपापल्या राज्यात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात? प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे आणि आत्ता याचा रिलेव्हन्स जास्त आहे. जरी हा तो प्रश्न 2012ला विचारलेला असला, आत्ता हा विषय चर्चेत आहे. त्याच्यामुळं हे कलम 340 हे नीट करा, काय म्हणते पहा. हे खूप गरजेचं आहे बरं का. हे मी तुम्हाला मस्करीत सांगतोय तरीसुद्धा हे अत्यंत उपयुक्त आहे. आत्ताच्या सिच्युएशनचा अभ्यास जर का तुम्ही केला तर हे मागासवर्गीय आयोग असतील, अनुसूचित जाती जमाती आयोग असतील, तर हे आयोग जे आहेत तर ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. आणि इव्हन राष्ट्रपतीसुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्यामुळे ही कलमं बघून घ्या. ऐनवेळी तुम्ही काहीही करू शकत नाही. कलम 340 आहे मागासवर्गीयांच्या परिस्थितीचं परीक्षण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती, आणि या आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार जो आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना आहे. अनुसूचित जाती जमाती आणि इतरांसाठीच्या विशेष तरतुदी कलम 330 ते कलम 342A पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात राहू द्या बरं का. याच्याविषयी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. दॅट्स इट. खालील राष्ट्रपतींचा त्यांच्या पदानुसार क्रम लावा. ओके, त्यांच्या पदानुसार क्रम लावायचा आहे. कोण कधी कधी होतं. आता हे रिपीट झालं आहे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहिल्यांदा कोण होतं? पहिल्यांदा होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नंतर डॉक्टर राजेंद्र कृष्ण, त्याच्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन आणि त्याच्यानंतर ज्ञानी झाईल सिंग. ओके, हे त्याचा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न, APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधक कोण होत्या? तर लक्ष्मी सहगल, पर्याय क्रमांक 3 हे नाव आहे आणि ती लेडी आहे. आणि हे 2007ला डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते. त्याच्यामुळं हा आत्ताचा लेटेस्ट प्रश्न असल्यासारखा वाटू शकतो आणि हा प्रश्न इम्पॉर्टंटसुद्धा आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहू शकतात. कोणाची? तशी तर राज्यपालाची नियुक्तीचा कार्यकाल जो आहे तर तो 5 वर्षाचा आहे, परंतु राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात. म्हणजे एखाद्या राज्यातल्या राज्यपालाला राष्ट्रपती केव्हाही परत बोलवू शकतात. परंतु राष्ट्रपतीचा तो स्वविवेकाधिकार असतो का? वरवर पाहता जर तो वाटत असला तरीसुद्धा नाही. केंद्रात जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यानुसार हे राज्यपालाच्या बाबतीत राष्ट्रपती निर्णय घेत असतात. ओके, आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न इज इन ऑन युअर स्क्रीन. भारतात आत्तापर्यंत कोणत्या राष्ट्रपतींनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे? असे एकमेव राष्ट्रपती आहेत. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि त्याच्यानंतर मात्र आत्तापर्यंत कोणालाही भारताचा 2 वेळा राष्ट्रपती होता आलं नाही. आणि होण्याची शक्यतासुद्धा खूपच कमी आहे, कारण तशी व्यक्ती इथं मिळू शकत नाही आहे. पॉलिटिकल जे कन्सर्न्स आहेत तर ते बदलत आहेत, तर त्या अनुषंगानं ते थोडंसं इम्पॉसिबल आहे. तर अशा रीतीनं राष्ट्रपती ह्या कार्यकारी मंडळाच्या किंवा भारताच्या संसदेच्या अविभाज्य भाग असलेल्या पदावरील जे प्रश्न आले होते MPSCत पूर्व आणि मुख्य परीक्षेत सर्व प्रकारच्या, तर त्या जवळजवळ 70+ प्रश्नांचं आपण परीक्षा परिपूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे. भाग 1 आणि भाग 2मध्ये हे विश्लेषण करण्यात आलेलं आहे. जर का तुम्हाला लेक्चर्स आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. याशिवाय VGS E-स्टडीच्या काही पर्सनल मेंटॉरशिप बॅचेस अवेलेबल आहेत, काही नवीन इनिशिएटिव्ह अवेलेबल आहेत. पॉलिटी PSR ऑप्शनल मेन्समधला GS2, याशिवाय एसे रायटिंग आणि ॲन्सर रायटिंग याची जर का तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा 9665274459. दॅट्स इट. आणि VGS E-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर जर का तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर सध्या आम्ही 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि टेलिग्राम ह्या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS E-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. प्लीज जॉईन व्हा, तुमचा फायदा आहे. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.